महाराष्ट्राची ओळख सांगताना आपल्याला छत्रपतींचं नाव घ्यावे लागते, परंतु आज त्यांच्या महाराष्ट्रात दररोज सरासरी शेतकऱ्यांच्या 7 आत्महत्या होतात. ज्या राजाला कुळवळी भूषण नाव दिलं गेलं, ज्या राजाला शेतकऱ्यांचा राजा म्हटलं गेलं, आज त्या राजाच्या महाराष्ट्राचे हाल असे आहेत. 42 वर्षीय शेतकरी महिलेने आत्महत्या केली आहे. राज्यात गेल्या वर्षी 2706 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात वडिलांनी का भरोसा केलं, आम्हाला एकटं का टाकून. लेकिन आप चिंता मत करो, महाराष्ट्र की सरकार भी बहुत संवेदनशील है. हे आहेत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची अशी प्रतिक्रिया आहे की महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांप्रती संवेदनशील आहे. चला आता महाराष्ट्र सरकारची संवेदनशीलता बघूया. कर्ज भरायचं का बरं लोकांनी भरायचं, कर्ज घ्यायचं 5-10 वर्ष वाटच पाहिजे कर्ज माहिती तोपर्यंत काय भरायचं. माणिकराव कोकाटे यांना आता कृषी मंत्री पद ओसाड गावची पाटीलकी वाटू लागली आहे. एखाद्या शेतकऱ्याला 2-4 पैसे मिळाले म्हणजे सगळेच शेतकरी कांदा लागवड करत सुटतात आणि त्यामुळे कांद्याचे दर कोसळतात, असं विधान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलंय. हे आहेत महाराष्ट्राचे कृषी मंत्री आणि आपण यांची संवेदनशीलता बघितलीच. आता विचार करा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे काय हाल असतील. शेतकरी आत्महत्या का करतोय त्याचे उदाहरण म्हणजे कर्जबाजारीपणा, उच्च व्याजदर, परतफेडीचा दबाव, नैसर्गिक आपत्ती, बाजारातील अस्थिरता, योग्य हमीभाव न मिळणे, सिंचन अभाव आणि बियाणे खतांचा तुटवडा. NCRBच्या अहवालानुसार महाराष्ट्रामध्ये 1 जानेवारी 2001 पासून तर 31 मे 2023 पर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा आकडा 41,859 पर्यंत पोहोचला होता. 2022 आणि 23 मध्ये जेव्हा शिंदे सरकार आली, त्यांनी महाराष्ट्रामध्ये घोषणा केली होती की महाराष्ट्र हा आत्महत्यामुक्त राज्य आहे. परंतु त्यांच्या 11 महिन्यांच्या कालावधीमध्ये सुद्धा 2,544 आत्महत्या झाल्या. म्हणजे त्यांच्या सरकारच्या कालावधीमध्ये दररोज सरासर 7 आत्महत्या होत होत्या. शिंदे सरकारने जाहीर केलेला हा फक्त एक जुमलाच होता. तुम्हाला असा प्रश्नच पडला असेल की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी हा सुवर्णकाळ कधी आलाच नाही का? परंतु असे नाही. जेव्हा 2008 साली शरद पवार हे केंद्रीय कृषी मंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी 70,000 कोटींची कर्जमाफी केली होती, ज्यामुळे महाराष्ट्रातील आणि देशभरातील 4,30,00,000 शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळाला. त्यांच्या कार्यकाळात कृषी बजेट 70,000 कोटी असताना हा डायरेक्ट 8,30,000 कोटीपर्यंत पोहोचला. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी विविध उपाययोजना लागू करण्यात आल्या आणि महाराष्ट्रामध्ये जो दर होता 12 ते 14% शेतकरी आत्महत्यांचा, हा डायरेक्ट 4%वर आला. या पहिलेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये 2 लाखापर्यंत कर्जमाफी केली होती आणि शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कृषी सन्मान योजना ह्या सुद्धा लागू केल्या होत्या. ज्यांचं कर्ज 30 सप्टेंबर 2019 पर्यंत थकीत आहे, ते सर्व थकीत कर्ज 2 लाखापर्यंत हे सरकार त्या कर्जातून त्याला मुक्ती देत आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही आज मी या सभागृहात जाहीर करतो आहे. MSP म्हणजेच मिनिमम सपोर्ट प्राइस. महाराष्ट्रामध्ये CACPनी 23 पिकांसाठी MSP जाहीर केली होती. परंतु महाराष्ट्रातील बाजारभाव आणि MSPचा भाव हा कधीच मिळत नाही. मी तर म्हणतो MSP वार्षिक देऊन चालणार नाही, तर MSPचा कायदा असायला हवा. महाराष्ट्रामध्ये जे शेती साहित्यांवर 18% GST लागते, तर महाराष्ट्रामध्ये शेती साहित्य करमुक्त असायलाच हवे. तुम्हाला काय वाटते, महाराष्ट्र हा शेतकरी आत्महत्यामुक्त होऊ शकेल का? तर याचं उत्तर आहे होय. चला त्याचं प्रमाण दाखवतो. अकोल्यामध्ये 4 डिसेंबर 2017 रोजी माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी शेतकऱ्यांसोबत आंदोलन केलं होतं. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य दर मिळेपर्यंत आपण अकोला सोडणार नसल्याचं सिन्हा यांनी जाहीर केलं. त्यांच्या 7 प्रमुख मागण्या होत्या. आज जर त्या 7 प्रमुख मागण्या आणि त्यामध्ये काही उपाययोजना केल्या तर नक्कीच महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त दिशेने जाऊ शकतो. त्यांची प्रमुख मागणी म्हणजे आर्थिक कर्जमाफी, 7/12 कोरा करणारी पूर्ण कर्जमाफी, MSPचा कायदा हवा, MSP आणि बाजारातील भावांमध्ये तफावत नसावी, कृषी साहित्य उपलब्ध करून द्यावे, शेतकऱ्यांना रस्त्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, सिंचन प्रकल्प. तुम्हाला ह्या सर्व कसोट्या लागू कराव्याच लागतील, तरच महाराष्ट्रामध्ये शिवरायांचे स्वराज्य हे पुन्हा निर्माण होईल. या सर्व शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर कवी गोविंद पोलाड फार सुंदर लिहितात की, शेतात भेटण्याला आला निजाम नाही, जाहीर कोणताही केला इनाम नाही, छातीत लागतो हातभर कलेजा, छातीत लागतो हातभर कलेजा, हल्ली किसान होणे आसान काम नाही, आसान काम नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. इन्कलाब जिंदाबाद.